कल दोपहर से मीडिया द्वारा अफवाहें फैलाने का काम कुछ सरकारी एजेंसियों ने शुरू किया। ये कहा गया कि वक्फ बोर्ड के दफ्तर में छापे पड़े, नवाब मलिक पे शिकंजा ईडी का कसा। मैं ईडी के लोगों से कहना चाहता हूं कि आप अफवाहें फैलाने का काम बंद करें। आप प्रेस कॉन्फ्रेंस लेके या प्रेस नोट के जरिए सच्ची खबरें लोगों तक पहुंचाएं। लीक करके माहौल बनाने से आप किसी की छवि खराब नहीं कर सकते। आकाओं को खुश करने के लिए खेल खेला जा रहा है, मुझे पता है। कल पुणे में जो एंडोमेंट ताबूत ट्रस्ट है, जिसकी ज़मीन MIDC ने संपादित की थी, झूठे कागजात बना के लोगों ने सरकारी दफ्तर से पैसा निकाला था, जिसको लेके बोर्ड को जानकारी मिलने के बाद बोर्ड ने बंड गार्डन पुलिस स्टेशन में FIR दर्ज कराई थी। 5 लोगों को गिरफ्तारी हुई और जांच पुलिस की चल रही है। ईडी अगर उसमें हमें सहयोग कर रही है क्लीनअप के लिए, हम उसका स्वागत करते हैं। हमने 7 मामलों में पहली बार महाराष्ट्र में FIR दर्ज किया है। एक डिप्टी कलेक्टर की भी उसके अंदर कार्रवाई उस पर भी किया गया, गिरफ्तारी भी हुई है। और वक्फ बोर्ड में क्लीनअप अभियान हमने महाराष्ट्र में जारी किया है। बीजेपी के लोग कहते हैं कि नवाब मलिक का वक्फ बोर्ड का घोटाला बाहर निकालेंगे। हम तो कहते हैं कि क्लीनअप ड्राइव शुरू हो जाए तो जो भी मस्जिद, मंदिर, दरगाह की ज़मीनें हड़प करने का काम इस महाराष्ट्र में किया है, भारतीय जनता पार्टी के एक पूर्व मंत्री, उन्होंने सैकड़ों एकड़ ज़मीन मंदिर की हड़पी है। मैं तो चाहता हूं जो ईश्वर के नाम पे, अल्लाह के नाम पे ज़मीनें दी गई और महाराष्ट्र में लोगों ने लूटा है, वो सभी लोगों को जेल में डाला जाए। हमने तो कार्रवाई शुरू की है, लेकिन ईडी भी उसमें मुझे सहयोग करेगी, मैं उसको पूरी तरह से अपेक्षा करता हूं। लेकिन मंदिर की ज़मीन पूर्व मंत्री ने कैसे हड़पा, कैसे सैकड़ों करोड़ रुपया खाया, उसका भी भंडाफोड़ करेंगे। और हमें लगता है कि जो अधिकारी ये समझ रहा है कि आकाओं के कहने से नवाब मलिक डर जाएगा, नवाब मलिक किसी से डरने वाला नहीं। चोरों ने है ललकारा, मिलेगा जवाब करारा। हम स्पष्ट रूप से कहते हैं कि इस तरह की गीदड़ भपकी से नवाब मलिक डरने वाला नहीं। ये लड़ाई चोरों के खिलाफ हमने छेड़ी है और अंत तक इस लड़ाई को लेके जाएंगे। दूसरा एक विषय बहुत गंभीर इस देश में है कि एक महिला को, जो फिल्म अभिनेत्री है, केंद्र की सरकार ने उसे पद्मश्री देने का काम किया है। जिस तरह से बयान दिया गया कि 1947 15 अगस्त के दिन आज़ादी भीख में मिली और सही आज़ादी 2014 में देश को मिली है, हम कठोर शब्दों में इस बयान की निंदा करते हैं। 1857 से लेकर 1947 तक इस देश में लोगों ने अपने प्राणों की आहुति दी कि गोरों को इस देश से भगाया जाए। जो लोग गोरों के समर्थन में खड़े थे, अंग्रेजों के समर्थन करने वाले लोग, उनके जरिए पद्मश्री देने वाले लोगों को जिस तरह से ये कहलाने के लिए आगे किया जा रहा है कि आज़ादी 2014 में मिली, 1947 की आज़ादी भीख में मिली थी,
हमें लगता है उन्होंने लाखों स्वतंत्रता सेनानियों का अपमान किया है। वो लोग जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी, उनको अपमानित करने का काम किया। गांधी जी से लेकर सभी स्वतंत्र सेनानी जिन्होंने एक लंबे अरसे तक ये लड़ाई लड़ी थी, उनको अपमानित करने का काम किया है। हमें लगता है कि मोहतरमा मनाला क्रीम लेकर ज़्यादा बोल रही हैं। मनाला क्रीम का डोज ज़्यादा हो गया, इस तरह की उलझुल बातें कर रही है। हम मांग करते हैं कि केंद्र की सरकार तात्काल रूप से उस कंगना रनावत का पद्मश्री वापस ले और देश के स्वतंत्रता सेनानियों का अपमान करने के लिए मुकदमा दर्ज करके तात्काल रूप से गिरफ्तार करे। काल दुपारपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी केलेली आहे। नवाब मलिकच्या अडचणीत वाढ होणार आहे। नवाब मलिक कुठेतरी गोत्यात येणार आहे, या प्रकारे बातम्या पेरण्यात आली। मी ईडीच्या लोकांना सांगतोय, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खुश करण्यासाठी या प्रकारे बातमी पेरू नका। प्रेस कॉन्फरन्स घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे सत्य काही बातमी आहे ते तुम्ही पुढे आणा। ज्या प्रकरणामध्ये ईडीने काल पुण्यामध्ये छापेमारी केली, एंडोमेंट ताबूत ट्रस्ट मुळशी जिल्हा पुणे MIDCने भूसंपादन करून जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांच्याकडे पैसे वर्ग केले होते। बोगस कागदपत्राच्या आधारावर पैसे काढण्यात आले। बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर बोर्डाच्या मार्फत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे तक्रार दाखल करण्यात आली, FIR करण्यात आली। उशीर होत असताना मी स्वतः अमिताभ गुप्ता यांना फोन करून ते FIR दाखल करून घेतलं आणि त्याच्यात 5 लोकांना अटक करण्यात आली होती। काही ॲक्टिव्हिस्टनी इन्कम टॅक्सला पण त्याला हे पैसे कुठेतरी वर्ग झाले त्याची तक्रार केली होती। काल जी कारवाई झालेली आहे आम्ही त्याचं स्वागत करतोय। जे क्लीनर ड्राईव्ह मी या वक्फ बोर्डामध्ये सुरू केलेला आहे, जवळपास 7 FIR दाखल करण्यात आलेले आहे। आष्टी बीड येथे झालेल्या गैरव्यवहारामध्ये एका डेप्युटी कलेक्टरवर कारवाई झालेली आहे आणि या वक्फ बोर्डामध्ये जे काही गैरप्रकार होता आधी झालेला त्या सगळ्यांवर कारवाईची सुरुवात आमच्या विभागाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे। निश्चित रूपाने हे कार्य थांबणार नाही, त्या उलट हे मस्जिदीची इनाम आहे, दर्गेची इनाम आहे। त्याच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा मंदिरांना पण दान देण्याचं काम दानशूरांनी राजे महाराजांनी केलं होतं। मागच्या सरकारने च्या एका मंत्र्यांनी मंदिरच्या जमिनीचा मोठा घोटाळा केलेला आहे। निश्चित रूपाने भविष्यात ती घोटाळा मी काढणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मस्जिद असेल, मंदिर असेल, दर्गे असतील, धार्मिक संस्थान असतील, त्या जमिनीचे जे काही घोटाळे निश्चित रूपाने भविष्यात मी काढणार आहे आणि महाराष्ट्र हे स्वच्छ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। दुसरा एक गंभीर विषय या देशामध्ये सुरू झालेला आहे। कंगना रानावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलत आहे की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती। खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेला आहे। 1857 पासून या देशामध्ये
स्वतंत्रता आंदोलन सुरू झाल्यानंतर लाखो स्वतंत्र सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधीसारख्या लोकांनी एक मोठा लढा या देशामध्ये निर्माण केला. शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र भारत करण्याच्या घोषणा केल्या आणि 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहत आहे. आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी स्वतंत्र सेनान्यांचा अपमान केलेला आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि जे पद्मश्री त्यांना देण्यात आलेलं आहे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावा ही आम्ही मागणी करतोय. तुम्ही म्हणाले की भाजपच्या एका मंत्र्यांनी शेकडो एकर जमिनीचा घोटाळा केलेला आहे. कोण हे मंत्री त्याविषयी नाही असं आहे, मंदिरच्या जमिनी ज्या मंत्र्यांनी लाटला किंवा लाटण्यामध्ये जे काही घोटाळे केलेले भविष्यात ते घोटाळा मी काढणार आहे. नवाबाई, एसटीचं जे आंदोलन सुरू आहे ते मोडून काढण्याचा डाव असल्याचा आरोप सरकारवर, त्याकडे कसं? असं आहे की एकंदरीत जे एसटी कामगारांचा जो आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ट्रीट करा. निश्चित रूपाने या प्रकारे वेगळे वेगळे निगम असतील, कॉर्पोरेशन असतील, ते त्याचे कर्मचारी असतात, शासकीय कर्मचारी होऊ शकत नाही. जर सगळे या प्रकारचे जे कर्मचारी आहे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित केलं तर या महाराष्ट्रामध्ये जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे ते पण पगारासाठी पुरणार नाही. उलट महाराष्ट्र सरकारला नुसता पगार देण्यासाठी कर्ज काढून महाराष्ट्र चालवण्याची पाळी येईल. निश्चित रूपाने एस टी कामगाराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. मंत्री स्वतः लक्ष घालत आहे, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहे. त्यांचे पगार वाढ झाले पाहिजे, त्यांच्या वेळेवर पगार झाला पाहिजे, त्यांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे, दिवाळी बोनस मिळाला पाहिजे, त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. हे निश्चित रूपाने सरकार याच्याकडे लक्ष देत आहे. पण या प्रकारे कॉर्पोरेशन असतील, बोर्ड असतील किंवा इतर जे स्वतंत्र यंत्रणा आहे त्या सगळे स्टाफला शासकीय कर्मचारी अधिकारी घोषित करता येत नाही. जर असे निर्णय झाले तर या महाराष्ट्रामध्ये पगारपुरता पैसे राहणार नाही. महाराष्ट्राच्या पगार देण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही. आम्हाला वाटते सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. पण भाजपवाले कुठेतरी हा प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. इतका कामगारांबाबत त्यांच्या मनात आपुलकी निर्माण झालेली आहे. मग एअर इंडियाच्या कामगारांच्याकडे पण लक्ष द्या. केंद्रांच्या बरीचशी यंत्रणा खाजगीकरण होत चाललेली आहे, त्यांच्या कामगारांकडे पण लक्ष द्या. एस टी कामगार आम्ही त्यांना न्याय देऊ, पण जरा एअर इंडिया इतर जी संस्था केंद्राची आहे त्याचे BPTचे कामगार असतील त्यांचा काय हाल झालेला आहे, थोडासा आंदोलन तिकडे सुरू करा, आम्ही त्यांना विनंती करतोय. भाई, गुजरात के MOS हर्ष संघवी जी ने कहा है, कल आपको बोला कि सारा ड्रग गुजरात से आता है, गुजरात में इतने बड़े कंसर्न पकड़े गए. उन्होंने कहा है कि नवाब भाई ये बता दें कि सज्जाद कौन है, एक सब्जी वाला जो ड्रग पैदा पूरे मुंबई में वो ड्रग कार्टेल चला रहा है. उन्होंने आपको बताया कि आपको लिंक है, आपको पूछा गया कि मुझे लगता है कि देश में सारा ड्रग गुजरात के जरिए देश में पहुंचाया जा रहा है. मुंद्रा पोर्ट से ड्रग पकड़ी गई, द्वारका में 350 करोड़ का ड्रग पकड़ा गया. गुजरात के मंत्री से ड्रग नेक्सस के लोग जाकर मिलते हैं. लगातार KP गोसावी हो, मनीष भानुशाली हो, धवल भानुशाली हो, इस तरह के लोग क्यों मंत्रालय में नज़र आते हैं, इसकी जांच होनी चाहिए. सज्जाद भाजी वाला हो कि कोई पुजारी हो, सभी लोगों पे कार्रवाई होनी चाहिए. थोड़ा सा हम दुम पे हाथ रख देते हैं तो क्यों फड़फड़ाने लगते हैं. जिस तरह की छटपटाहट है
स्पष्ट हो रहा है कुछ तो गड़बड़ है। दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है। सारा ड्रग का नेटवर्क गुजरात से चल रहा है, ये सच्चाई है। नवाब भाई, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत जो वटहुकूम काढला त्या कुठेतरी अंधारात आहे. आपण बघतो मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. नाही बघा, असं आहे, मराठा आरक्षण असतील, ओबीसी आरक्षण असतील, आमची भूमिका स्पष्ट आहे की या सगळ्या वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कायदा केलेला आहे की जी अट सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे त्या अटच्या आधारावर संपूर्ण राज्यामध्ये जी निवडणुका होणार आहे त्या निवडणूक घेण्यासाठी आम्ही एक नवीन कायदा केला आहे. त्या अंतर्गत ही निवडणुका होणार. ओबीसी आरक्षणच्या आधारावर निवडणुका आम्ही घेणार आहे. पण ज्या प्रकारे हे सगळे प्रकरण कोर्टात घेऊन जात आहे, तो मराठा आरक्षणाचा असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा असेल, हे भाजपच्या छुपा डाव, हे सगळे भाजपचे एजंट कोर्टात जाऊन कसा ओबीसीवर अन्याय होतील त्या बाबतीत हे सगळं डाव भाजपचा सुरू आहे. पण ओबीसीच्या आरक्षणशिवाय महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार नाही. आम्ही कायदा केलेला आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो कायदा या राज्यामध्ये टिकेल. त्या प्रकारचे कायदे इतर राज्यात पण झालेले आहे आणि त्या कायदे अंतर्गत जी निवडणुका होणार त्याच्यात ओबीसी आरक्षण अबाधित राहणार आहे. मनोज कुमार ने ट्वीट किया है और कहा है कि चोरों को जवाब नहीं देते, चोर ललकार रहे हैं, जवाब करारा देंगे. चोरों का नाम मत लीजिए. चोरांचं नाव नका घ्या. चोरांना मी किंमत देत नाही. चोरांना नीट केल्याशिवाय मी थांबणार नाही. धन्यवाद. सुजय विखे पाटील जे आहेत ते म्हणत जाणार आहे कारण की नवाबबाई जे सातत्यानं पत्रकार परिषद ती बंद झाली पाहिजे कारण त्याच्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते. महाराष्ट्रामध्ये जे काही भंगार लोक आहेत त्यांना संपवल्याशिवाय मी थांबणार नाही. याआधी काही लोक हायकोर्टात गेले होते की नवाब मलिकच्या बोलण्यावर बंदी घाला. काही लोक सुप्रीम कोर्टात गेलेले आहे. दाऊद वानखेडे साहेब हे कोर्टात गेलेले आहे की यांच्या बोलण्यावर बंदी घाला. या देशामध्ये सगळे नागरिकांना बोलण्याचा हे मौलिक अधिकार आहे आणि निश्चित रूपाने माझ्या बोलण्यानी या देशात या राज्यात जे गैरप्रकार घडत आहे ते उघडकीस येत आहे. त्यामुळे लोक घाबरत आहे. पण नवाब मलिक हे बोलणं बंद करणार नाही. या देशामध्ये जे एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या विरोधात माझा बोलण्याचा अधिकार आहे. संपूर्ण भाजप हे का परेशान झाली. आता दाऊद वानखेडे त्यांची लोकगीत जात होती. आता भाजपचे खासदार पण पुढे येत आहे. मला वाटते त्यांनी जर त्यांना जायचं आहे तर जा. आणि नवाब मलिक हे जे काही सत्य है ते बोलण्यासाठी कधीही थांबणार नहीं. सर, जेपी नड्डा कल मुंबई में पहुंचते ही ये कहा एमबी एयरपोर्ट पर कि इस सरकार को उखाड़ फेंकेंगे. उनका लक्ष्य सबसे पहले बीएमसी इलेक्शन है, उसमें जीत तय करनी है, बीजेपी की सत्ता बीएमसी में लानी है, उसके बाद राज्य सरकार का नंबर है. सपने देखने पे कोई हम पाबंदी लगा नहीं सकते. मुंगेरी लाल के हसीन सपने लोग देखते रहे. महाराष्ट्र में आगामी दिनों में जो भी नगर पालिका, महानगर पालिका, जिला परिषद के चुनाव होने वाले हैं, पूरी तरह से जो लोग इस महाराष्ट्र को बदनाम कर रहे थे, हम पूरी तरह से जनता के सहयोग से उनका सफाया करेंगे. और सरकार उखाड़ना है, लोकतंत्र में कोई उखाड़ना बिठाना नहीं होता. लोकतंत्र में जनता ही मालिक होती है. जनता चुनती है अपने नुमाइंदों को और जन समर्थन हमारे साथ है. लोग अगर सपना देख रहे हैं तो देखते रहे. हमारी शुभकामनाएं उनके साथ. नाही, जेपी नड्डा साहेबांनी सांगितलेलं आहे की या सरकारला उखडून फेको, महानगरपालिका जिंको. स्वप्न बघण्यावर आम्ही कुणाच्याही अंकुश लावू शकत नाही. जर मुंगेरी लाल सपने बघत असतील तर त्यांना स्वप्न बघू द्या. या महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद याची निवडणूक आहे. निश्चित रूपाने महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
आणि आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता आम्हाला भरपूर पाठिंबा देईल. कोणी स्वप्न बघत असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. सरकार उखाडून फेकणार, लोकशाहीमध्ये सरकार उखाडून फेकणे, बसवणे हे लोकशाहीला मारक आहे. शेवटी या देशामध्ये जनताच राजा आहे. जनताच कुठेतरी या सगळं निर्णय घेत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळून सुटलेलं आहे की ज्या प्रकारे भाजपच्या राजकारण होता ते खरा चेहरा भाजपच्या समोर येऊ लागलेला आहे. आम्हाला निश्चित रूपाने या महाराष्ट्राची जनता त्यांच्या पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आगामी काळामध्ये हे लोकांना दिसून येईल. कंगना रनौत सर, जिस तरीके का उन्होंने स्टेटमेंट दिया है कि 2014 में देश आज़ाद हुआ है, उसको लेकर आपने उस पर आपत्ति भी जताई है, तो आपको लगता है कि इस तरीके की जो विवादास्पद टिप्पणियां हैं वो किसी के इशारे पर दे रही है इस तरीके के? देखिए, वो मनाला क्रीम पी रही हैं ज़्यादा, मनाला क्रीम ओवरडोज होने के बाद उल जुलूल बातें कर रही हैं. तात्काल पद्मश्री वापस हो, मुकदमा दर्ज करके उन्हें गिरफ्तार किया जाए, हम मांग करते हैं. थैंक यू.